अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देवते शर्म मराठी मानाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे डोमनी हिंदुस्थानचे एकमेव हिंदू सम्राट सरसेनापती माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा माननीय साहेबांच्या वतीनं विनंती करण्यात येते आपण सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठासमोर यावे। जितकेही आपले तरुण कार्यकर्ते सैनिक बंधू भगिनी आहेत पूर्वीची बैठक व्यवस्था आपण केलेली आहे कृपया आपण खुर्च्यावर बसण्याची आग्रहाची विनंती मान्य करावी। सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी ज्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे। अखंड हिंदुस्थान जगद्वारी प्रबोधनकार सूत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदुस्थान हिंदुस्मितेचे शिरोमणी अखंड हिंदुस्थान जे एकमेव हिंदू सम्राट सेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय आदित्य साहेब ठाकरे यांना आणि सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना माल्यार्पण पुष्पार्पण तसेच स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय श्री प्रबोधनकारजी ठाकरे आम्हा सर्वांच्या मातोश्री मासाहेब ठाकरे यांना माल्यार्पणच्या माध्यमातून आपण शुभारंभ करूया। महापौर कुलभूषणजी पाटील यांना विनंती कृपया आपण आमच्याशी मनोगत अरे यार फोटो सारखं मध्ये नका ना पुरंदर क्षत्रिय कुलावंशक सिंहासनाधीश्वर परमप्रताप कुलभूषण स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की अखंड हिंदुस्थानातील हिंदूंचे वाचक कुंडल प्रबोधनकार सुपुत्र हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्या युवक मित्रांनो खर तर आदित्य साहेबांचं या ठिकाणी निष्ठा यात्रा ही पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आपल्या सर्वांशी या ठिकाणी हितगुज करण्यासाठी आपली संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आज आदित्य साहेब आपल्या घरांमध्ये उपस्थित आहेत। या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित असलेले अरुणजी सरदेसाई साहेब साईनाथी साहेब संजयजी सावंत साहेब गुलाबराव वाघ साहेब विष्णू भांडाळे या त्यांचे सर्व पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ खरं तर आम्ही या दिवसाची साहेब खऱ्या दिवसापासून वाट बघत होतो कारण आपण जर येता बघितलं असेल तर जळगाव शहराची परिस्थिती असेल जिल्ह्याची परिस्थिती असेल ही कशा पद्धती झालेली आहे। ज्यांनी ज्यावेळेस सत्तेत होते सत्ताधारी त्यावेळेस त्यांनी बंपरबाजी केली। या जिल्ह्यामध्ये 3 मंत्री असताना देखील या ठिकाणी जिल्ह्याचा पायदा विकास झालेला नाहीये। या ठिकाणचा युवक आजही बेरोजगार आहे आजही त्याच्या हाताला काम नाहीये। हे म्हणतात आमचं हिंदुत्व पण खरं हिंदुत्व हे आमच्या साहेबांनी उद्धव साहेबांनी सांगितलं हाताला काम हेच आमचं हिंदुत्व। खरं तर या जळगाव शहरातला या जिल्ह्यातला सर्व युवक आज बेरोजगार झालेला आहे। या ठिकाणी एमआयडीसी साहेब ती पूर्ण ओस पडलेली आहे। एमआयडीसीची डेव्हलपमेंट नाहीये या ठिकाणच्या विकास कामाची डेव्हलपमेंट नाहीये। इथला शेतकरी त्रस्त आहे इथला महिला त्रस्त आहे। प्रामुख्याने साहेब तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या विद्यार्थी सुद्धा या त्यांच्या शैक्षणिक धोरणापासून वंचित आहेत।
खरं तर साहेब आम्ही आपल्या माध्यमातून या राज्याचं या राष्ट्राचं एक भविष्य बघतो आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की ती या रूपाने पूर्ण होणार आहे. साहेब मी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक शब्द देतो, आदित्य साहेब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है. इतकंच बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजच्या या ऐतिहासिक सभेला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहे. 1980 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची याच सभेत सभा झाली होती आणि आज माननीय आदित्य साहेब ठाकरे आज चौकामध्ये सभा घेत आहेत. यानंतर माननीय विष्णुभाऊ बंगाडे. माननीय आदित्य साहेबांचं मनपूर्वक जळगावात स्वागत करतो. आपली कुलदैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवा नेते आणि शिवसेने नेते मान्य आदित्य ठाकरे साहेब, आमचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब, माननीय वरुण सर देसाई साहेब सचिव, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, सर्व नगरसेवक, जळगाव महानगरपालिकेचे जळगाव माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माझे सहकारी माननीय डॉक्टर माने, माननीय राजपूतजी, सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिक माता बंधू आणि पत्रकार बंधू भगिनींनो, आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतात, माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य पूर्ण महाराष्ट्रात झंझावत असा आपला हा चालू आहे. महानिष्ठा, महान न्याय अशा माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आजपर्यंत केलं असेल, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं असेल माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. जर शिक्षणाच्या माध्यमातून म्हटलं, आपण जर शिक्षण आघाडीचं दूध आहे आणि ते आपण पिल्यावर गुरगुर केल्यावर राहू शकत नाही अशी जी म्हण आहे आणि जर तिला न्याय देण्याचा जर प्रयत्न केला असेल तर आदित्य साहेबांनी कोविड काळामध्ये शैक्षणिक धोरण कसं असेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असेल, ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, कशा प्रकारे या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. बेरोजगारांचा विषय असेल, बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला उद्योगधंद्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती उद्योग व्यवसाय या महाराष्ट्रात आणले. मंत्री महोदय असताना त्यांनी सर्व प्रभावी बसताना, सर्व महाराष्ट्राचा विचार करत असताना उद्योगधंद्याच्या माध्यमातून तो प्रयत्न पूर्णपणे केलेला आहे. आताच आपण पाहिलं असेल, पर्यटन मंत्री असताना माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे किल्ले होते त्या किल्ल्यांना पूर्णपणे संगोपन करून त्यांच्या चांगल्या प्रकारे कसे ते किल्ले जपन होतील आणि आपल्या येणाऱ्या पिढीला माननीय छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण राहावी या दृष्टीने आजपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. प्रदूषणावरती मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे साहेबांनी. प्रदूषणाच्या बाबतीत म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक बस असेल, मुंबईत असेल, या एसटी डेपोच्या आगाराला असेल, तर हा प्रदूषणावरचा मोठा भाग त्या माध्यमातून माननीय दूरदृष्टी असं असलेलं माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून काम केलेलं आहे. या माध्यमातून जळगाव शहरासाठी आपण पाहिलं असेल, माननीय या राज्याचे आताचे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री असताना जळगावला निधी मिळाला. बीजेपीच्या काळामध्ये जो निधी मिळाला होता तो परत गेला आणि माननीय उद्धव साहेबांनी तो निधी दिला, परंतु त्यावेळेस जळगाव शहराचे महापौर या बीजेपीचे असल्या कारणाने त्यांनी त्या निधीला स्टे दिला होता. पण आपण तो निधी परत आणला आणि विकासाचे कामं आजपर्यंत करत आलेलो आहोत. परंतु आज या विकासाच्या कामांना खीळ बसली आहे, कारण की महानगरपालिका सक्षम असताना साहेब हा बीएनसी कडे वर्ग करायचे हे टक्केवारीचं काम आहे का असा आपला आज जनतेसमोर आलेला आहे. या माध्यमातून जनतेचे प्रश्न कशा प्रकारे सुटतील, जळगाव शहराचा विकास असेल, माननीय विकासाच्या बाबतीत म्हटलं तर मार्केटचा प्रश्न असेल, एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून जळगावच्या जनतेच्या बाबतीत होत आहे. दरवेळेस म्हटलं जातं की आम्ही मार्केटचा प्रश्न सोडवतो यांचा, परंतु त्याच्यात काही ना काही क्युरी सोडतात आणि वर्षभर 2 वर्षभर निवडणूक आली, निवडणूक संपेपर्यंत त्याला न्याय त्याचा लागत नाही अशी परिस्थिती या माध्यमातून आहे. हायवे पाहिला असेल, हायवे आजही रखडलेला आहे. किती वर्षापासून हायवे हा तयार होतो आहे, समांतर रस्ता त्या बाबतीत होत नाहीये. ऍक्सिडेंट
रोजच्या जळगाव शहरामध्ये आमचे विद्यार्थी असतील, नागरिक असतील, रोजीरोटीच्या निमित्ताने हायवेवर बाहेर जाणारे नागरिक असतील, या माध्यमातून करतायत. शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी आजच्या तारखेला जातात ते काही दुर्दैवी अंत होत आहेत. परंतु आज भुयारी मार्ग असेल या माध्यमातून सुद्धा रस्ते पूर्ण होत नाहीये. आपल्याला असेल आज जळगाव शहराच्या विकासाच्या बाबतीत फक्त पोकळ घोषणा या यांच्या आहे. आजच्या तारखेला ज्या भुयार गटारी ज्या आहेत या 50% झालेल्या आहे आणि यांच्या आग्रहाखातर हे कॉन्क्रीट रोड आजच्या तारखेला आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो की जिथं या भुयारी गटारी झाल्या असतील, पाण्याच्या अमृत योजना झाल्या असेल, तिथं आपण कॉन्क्रीट केले तर ते पैसे वाया जाणार नाही. परंतु ज्या ठिकाणी आजच्या तारखेला भुयारी गटारी बाकी आहेत आणि ज्या ठिकाणी अमृत योजना बाकी आहे, जळगाव शहरात 50% बाकी आहे आणि तिथं सिमेंट कॉन्क्रीट रोड या माध्यमातून तयार आहे. उद्या हे खोदावे लागतील, तोडावे लागतील. हा पैसा आपल्या जनतेचा आहे. हा वाया घालण्याचं काम फक्त टक्केवारीसाठी केला जातोय असं माझं म्हणणं आहे. घनकचरा प्रकल्प याला सर्व निधी आलेला आहे, परंतु यांच्याकडनं घनकचरा प्रकल्प अजून सुद्धा चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र आपली जळगाव महानगरपालिकाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर सर्व महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, फक्त यांनी यांच्या राज्याचं नेतृत्व असावं, यांची हुकुमशाही असावे. या राज्याला, या देशाला आणि या महाराष्ट्राला तर या जळगाव जिल्ह्याला 3 मंत्री इथं लाभलेले आहेत. पण त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत किती निधी मिळालेला आहे याचा विचार सुद्धा करायचा आहे आणि कामं सुद्धा किती कंप्लीट झाले या माध्यमातून मी आपल्याला विचारतो. कापूसाला भाव याच्या राज्यात कितीची डिमांड करत होते, 12,000चा भाव कापसाला मागणी करत होते आणि आज 7,000 रुपयावर कापूस हा द्यावा लागतोय. धान्याला भाव नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याला दुप्पट भाव देऊ, आम्ही भाव देऊ असे पोकळ घोषणा शिंदे सरकार आणि त्यांच्या सोबत असलेल्या सरकाराचं भ्रष्टाचारयुक्त सरकार त्यांच्याकडे गेलं म्हणजे वॉशिंग मशीन मधनं बाहेर निघाले असं आजचं वातावरण. मान्य आदित्य ठाकरे साहेब आपल्या नेतृत्वामध्ये युवक असतील, आपण केलेल्या कामाची पावती म्हणून आपल्याची जनता मोठ्या प्रमाणावर जुळते आहे. आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, संजयजी राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, संजय सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस हे गद्दार आमच्यात नव्हे त्यावेळेस आपण पाहिलं असेल तेव्हापासून आम्ही जिद्दीने काम करण्याचा प्रयत्न आणि एकजुटीने काम आम्ही सर्व मिळून करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही अशी रुटी ठेवू असं 2 शब्द बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवरांनो आणि रणरागिणी माता भगिनींनो, आता ज्या ऐतिहासिक क्षणांची आपण अत्यंत आतुरतेनं वाट पाहत होता, अनेक वर्षांपासून, एक दशकांपासून किंबहुना 44 वर्ष झालेले याच ठिकाणी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपण सर्वांना संबोधित केलं होतं. आता माननीय आदित्य ठाकरे साहेब आपल्याशी सुसंवाद साधतील. सहज म्हणून कुसुमाग्र जागवले, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसा नकोय सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात दोन्ही नुसते लढ म्हणा. आपल्याशी सुसंवाद साधणार आहेत माननीय आदित्य साहेब ठाकरे. जोरदार गगनभेदी टाळ्यांचा गडगडाट आणि प्रचंड गडगडाटाच्या माध्यमातून आपण सुवर्णनगरी जळगाव मध्ये माननीय आदित्य साहेबांचं स्वागत करूया. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागतो, येण्या थोडा उशीर झाला. वरती येत आहे, वरती लोक सांग. थोडा उशीर झाला कारण हा उत्साह सगळीकडे दिसत आहे. दादा तू बसूया, थोडं दिसतो ना मी. थांबा, आता मी इथूनच बोलतो, मी तुमच्यात सगळ्यांना भेटायला येतोच. येताना अनेक ठिकाणी अशीच स्वागत होत होती, रस्त्यात थांबण्याचा प्रयत्न होत होता. बरं, कितीही नाही सांगितलं तर थांबायला लागतं, कारण त्यांचं प्रेम आहे
प्रेम द्यायला, आशीर्वाद द्यायला ते उभे राहतात. आणि हे सगळं होत असताना आज इथे जेव्हा पोहोचलेलो आहे, उत्साह दिसत आहे. आणि मला ही खात्री पटायला लागलेली आहे की असाच जो उत्साह दिसला तर कदाचित त्या सभेला येण्याची गरजच नाही लागणार, विजयाच्या सभेला इथे यायला लागणार आहे. पण आज जे काही वातावरण मला देशभरात दिसत आणि योगायोगा आत्ताच जर तुम्ही बजेटचं अधिवेशन बघितलं असेल लोकसभेचं, तर केंद्रीय मंत्री बोललेला आहे की आता यापुढे आम्ही 4 महत्वाच्या जातींवर लक्ष देऊ आणि त्यांची मदत करू. योगायोगाने त्यांनी हे सांगितलं की आम्ही महिलांकडे लक्ष देऊ, तरुणांना, युवकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आणि गरिबांसाठी करू. पण 10 वर्ष होऊन गेली केंद्र सरकारची. एक हाती सत्ता आपण त्यांना दिली, बहुमताचं सरकार दिलं. आणि आता वित्तमंत्री, आता केंद्र सरकारला ह्या 4 जे आठवायला लागलेल्या आहेत, महिला, युवा, गरीब आणि शेतकरी. मग मूळ प्रश्न हाच राहतो की या 10 वर्षात ह्या 4 जाती किंवा हे 4 घटक हे दिसले नाहीत काय आतापर्यंतच? काय काय मला प्रचाराची गरज नाही, लोक जाणून आहेत. पण हे सगळं 10 वर्षानंतर डोळे उघडलेले, 10 वर्षानंतर ह्या 4 घटकांकडे लक्ष देण्याची आता गरज वाटत आहे. की 10 वर्षात नुसतं आपले जे स्वतःचे उद्योगपती मित्र होते, जे सूटबूट सरकार आहे, त्यांची मदत करत आले, त्यांची मदत करत आले, घेतलं की त्याच्या घशात घातलं, घेतलं की त्यांच्या घशात घातलं. आज जेव्हा त्यांना जाणवायला लागलेलं आहे की कुठेतरी देश आणि सरकार त्यांच्या हातातून निसटत आहे, तेव्हा आता आपल्या समोर यायला लागले आणि सांगायला लागलेत नाही आता तुम्ही तुमच्याकडे आम्ही बघू. पण संपूर्ण भारतात आपण पाहिलं प्रत्येक राज्य आणि खास करून ज्याच्यात भाजपची सरकार आहे किंवा भाजप प्रणित सरकार आहे, अस्थिरता सगळीकडे अस्थिरता दिसायला लागली. मला माहित नाही आपण किती लोकांनी बातम्या बघितलं असेल, पण लडाखमध्ये 30 ते 40 हजार लोक ही रस्त्यावर उतरली होती, आंदोलन करत होती की आता तिथे केंद्रशासित राज्य आणलेलं आहे, ते केंद्रशासित राज्य काढून त्यांना त्यांचं हक्काचं राज्य पाहिजे, त्यांना त्यांची विधानसभा पाहिजे, त्याचे मुख्यमंत्री पाहिजे, त्यांना देखील मतदानाचा अधिकार पाहिजे. कारण आवाज ऐकणार तरी कोण हा त्यांचा प्रश्न पडायला लागलेला आहे. आवाज ऐकणार तरी कोण? 5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम काढलं गेलं, आपण पण पाठिंबा दिला होता 370 काढण्याचं. आपल्याला वाटलं होतं जम्मू काश्मीरसाठी असेल, लडाखसाठी असेल काहीतरी चांगलं होईल, विभागणी झाली काहीतरी चांगलं होईल, प्रगती होईल, लडाखची जम्मू काश्मीरची प्रगती होईल. पण आज जी परिस्थिती आपण पाहत आहोत, बिकट परिस्थिती आहे. काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित पण जाऊ शकलेले आहेत आणि लडाखमध्ये जर पाहिलं तर आंदोलन ह्यासाठी होते की आम्हाला केंद्रशासित राज्य नकोय, आम्हाला हक्काचा मुख्यमंत्री पाहिजे, हक्काची विधानसभा पाहिजे. आज जर तुम्ही पाहाल, सहज तुझे ट्विटरवर पाहाल, व्हॉट्सअपवर पाहाल, तर दिल्लीला गराडा पडलेला आहे, तो सैन्य बळाचा पडलेला आहे. पोलीस असतील, रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, पॅरामिलिटरी फोर्स असेल, जेवढ्या मोठ्या भिंती उभं करू शकतात तेवढे करत आहेत, रस्त्यावर खेळ टाकत आहेत, कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकत आहेत, वायरी टाकत आहेत. कोणाला लावण्यासाठी हे करत आहेत माहिती आहे तुम्हाला? अन्नदात्याला. जणू काही अन्नदाता हा अतिरेकी आहे, जणू काही अन्नदाता हा चायना आहे, अन्नदाता शेतकरी हा कुठचा तरी एकदम भयानक असा एक वेगळा प्रकार आहे. त्याला अडवायला, राक्षसाला अडवायला जसं काही करू तसं हा प्रकार दिल्लीच्या आजूबाजूला चालू झालेला आहे. मूळ प्रश्न हाच राहतो की आताकडे MS स्वामीनाथन, त्यांना जो भारतरत्न दिलेला आहे, स्वामीनाथन आयोगासाठी भारतरत्न दिलेला आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलंय, त्यांच्यावर अभ्यास केलाय, रिसर्च केलाय, त्याच्यासाठी भारतरत्न ज्या व्यक्तीला दिला त्या व्यक्तीचा आदर म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचं ऐकायला पाहिजे की शेतकऱ्यांना लाठीमार करायला पाहिजे, हा विचार जर सरकारने केला तर मग आपल्या सर्वांना उत्तर मिळेल की एका बाजूला भारतरत्न हे मतांसाठी देत आहेत, पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकांसाठी, ज्या शेतकऱ्यांसाठी या MS स्वामीनाथन साहेबांनी काम केलं त्याच शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होत आहे. नुसतं लाठीचार्ज नाही तर जसं मी सांगितलं, येताना खिळे टाकलेले आहेत, ब्लॉक टाकलेले आहेत, रस्ते खोदलेले आहेत, अश्रू धूर. आता इथे हे सगळं झाकलेलं म्हणून हल्ली सभेमध्ये जो ड्रोन दिसतो, त्या ड्रोनचा ज्याच्यातून फोटोग्राफी होते, त्याच ड्रोन मधून अश्रुधूर सोडला गेलेला आहे शेतकऱ्यांवर. ही आज आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मला वाटतं उत्तर प्रदेशची कुठची तरी दुसरी त्याच राज्याचे, त्यांनी तर मस्त सांगितलं की MS स्वामीनाथनला का भारत रत्न दिलं, तो अंतरिक्ष विज्ञान में जो काम किया है उसके लिए उनको भारत रत्न दिया है। ही भाजपा म्हणजे त्यांना हे पण माहिती नाही की MS स्वामीनाथन साहेबांनी कोणाशी काम केलं, काय काम केलं, किती मोठं काम केलं, काय अभ्यास केला आहे, काय आयोगाचं फाइंडिंग आहे, हे काही माहिती नसता भारत रत्न तर दिलेलं आहे, पण ज्यांच्यासाठी त्यांनी काम त्यांच्यावरच लाठी चालवल्या जातात, गोळ्या चालवल्या जात आहेत, अश्रुधूर टाकला जातोय। 1.5 वर्षापूर्वी असेच हे सगळे शेतकरी बांधव हरियाणामधले असतील, पंजाबमधले असतील, उत्तर प्रदेशमधले असतील, दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेले होते आणि एवढ्यासाठीच घेऊन चालले होते की आमच्या मागण्या जे आहेत ऐकून तरी घ्या। सगळ्यांना माहिती असतं की काही काही मागण्या या पूर्ण करू शकतात, काही काही मागण्या या पूर्ण करू शकत, लोक समजून घेतात, पण भेटायचंच नाही, बोलायचंच नाही, ऐकायचंच नाही, हम बोले वो कायदा। आणि हे करून जो अन्नदाता आहे, खूप वेळा आपण बोलतो अन्नदाता देवो भव, अन्नदाता देवो भववर लाठीचार्ज होतो। काय म्हणणार भगवान श्रीराम, राम राज्याचं आता राम मंदिर झालेले होते, आपण होय आपण पण मागणी केली होती 2008 मध्ये, उद्धव साहेब स्वतः तिथे गेले होते, आमच्याकडे शिवसैनिक पण गेलो होतो आणि तेव्हा पण सांगितलं होतं आपण पहिले मंदिर फिर सरकार झालं तर मंदिर बनलं, पण मंदिर बनल्यानंतर रामराज्य जे यायला पाहिजे आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, हे रामराज्य शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून येणार नाही, अन्नदात्यावर अश्रुधूर सोडून येणार नाही। आज तरी कोणतरी भाजपचं बोलाय आणि जे एरवी पण बोलत असतात, मला आठवतं 5 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात पण असा शेतकरी मोर्चा निघाला होता, मुंबईत येत होता, तेव्हा एका भाजपच्या मुंबईच्या खासदाराने सांगितलं होतं हे काय, हे तर अर्बन नक्षल आहेत, हे माओवादी आहेत, हे नक्षलवादी आहेत। हे सगळं बोलच तो सोपंच तर कोणाला काही बोलायला की तुम्ही माओवादी आहात, तुम्ही नक्षलवादी आहात, पण शेतकऱ्यांची हालत ना जे होत आहेत तिथे तुम्ही जाऊन बघा, बांधावर जाऊन बघा, हे कठीण आहे परिस्थिती, जीवन कठीण आहे। इथे किती लोक शेतकरी आहेत, किती शेतकरी बांधवाले आहात ना तुम्ही सगळे शेतकरी, पण तुम्हाला हे भाजपचे लोक माओवादी बोलतात, नक्षलवादी बोलतात, ही निबलं लावली जातात का, तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी मोर्चा घेऊन मंत्रालयात कधीतरी जाल किंवा मुंबईकडे याल किंवा दिल्लीकडे जाल। आणि त्यावेळी पण मी सांगितलं होतं, जेव्हा त्यांनी तुम्हाला माओवादी म्हणून पुकारलं होतं, शेतकऱ्यांना माओवादी म्हणून पुकारलं होतं, मी म्हणलं होतं त्यांचं पण रक्त लागले, माझं पण रक्त लागले, नुसतं रक्त बघतो त्याचं सगळ्यांचं जरी रक्त बघितलं तर लाल असतं। ही आपली माणुसकी आहे आणि माणुसकी आपलं पहिलं कर्तव्य आहे। पण आज कृषी क्षेत्र जे वाहतोय, जसं मी सांगितलं की तिथे उत्तर भारतात हे आंदोलन झालं, तसं दक्षिण भारत, अखंड दक्षिण भारत जो आहे तो देखील दिल्लीला जाऊन आंदोलन करत आहे की आमच्या न्याय हक्काचा पैसा आम्हाला द्या, जीएसटीचा पैसा, टॅक्सचा पैसा असेल, करदाते म्हणून आपण सर्व जे दिल्लीकडे पैसा देत असतो, प्रत्येक वर्षी हजारो कोटी महाराष्ट्राकडून असो, इतर राज्य असतील, आपण देत असतो, तर किती टक्के पैसे पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात, आपल्या राज्यात आणि विकासासाठी लावले जातात। हा विचार कधीतरी केला पाहिजे, कारण आपण करदाते म्हणून असो, आपले उद्योग चालवत असतो, आपली दुकानं चालवत असतो, दाढी पडतात, कधी जीएसटीची येते, कधी कोणाची येते, इन्कम टॅक्सची येते, अजून पिळवणूक होते, अजून त्रास दिला जातो, पण तुम्ही जो कर ह्या केंद्र सरकारला देताय, आपल्या देशाला देताय, त्याच्यातून आपल्या राज्याला किती कोणाला कर येतोय, किती टक्के त्यातून आपल्या राज्यासाठी येत आहेत आणि विकासासाठी लावले जातात, हा एक आपण विचार करणं गरजेचं आहे। दक्षिणातले जे राज्य आहेत, मग कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू असेल, केरळ असेल, त्यांचं एक चांगलं सौभाग्य हेच आहे, त्यांचं भाग्य हेच आहे की त्यांचे मुख्यमंत्री दिल्ली समोर लोटांगण घालत नाही, त्यांचे मुख्यमंत्री दिल्ली समोर जातात आणि विचारतात की होय आमच्या न्यायाचे पैसे आम्हाला द्या, आमचा हक्क आम्हाला परत पाहिजे, आमचे पैसे आम्हाला पाहिजेत, आम्हाला विकास करायचा आहे। पण आपलं दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं की आपले जे घटना बाह्य सरकारमध्ये मुख्यमंत्री बसलेत ना, तेव्हा तुम्ही कधी आले ना जगामध्ये विचार की तुम्ही कधी दिल्ली समोर ताटमानेने विचारणार आहात आमच्या हक्काचे पैसे आम्हाला परत द्या, त्यांचं उत्तर माहिती काय असेल, नाही त्यांचे पैसे त्यांना राज्याचे पैसे कधी वाढणार ते नाही, त्यांना तुम्ही विचारलं ना उत्तरच असेल त्यांचं, कधी इथे कधी इथे।
पण कधीही महाराष्ट्रासाठी काही मागितलेलं नाही. कारण मेहरबानी त्यांची सरकारची यांच्यावर एवढी आहे, जे काही खोके जे काही धोके असतील सगळे देण्यासाठी मदत झालेली आहे. आणि म्हणून आज आपण पाहताय आपल्या सरकारची हिंमतच नाही की सरकारला विचारा की महाराष्ट्राचे जे हक्काचं आहे ते आम्हाला परत द्या. आज जे मी पाहत आहे, जे तुम्ही शेतकरी बांधव सगळ्यांनी हात वरती करून मला सांगितलं की शेतकरी आहात, तुम्ही मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची जी मुलं आहेत ती शेतीत या कधी शेती करावी वाटतं का कोणाला? वाटत असेल हात वरती करून सांगा, आणि नसेल तर असं करून दाखवा, म्हणजे मला कळेल तरी किती लोकांना नको आहे. प्रश्न दाखवा का नको आहे? तुमची पुढची पिढी का नाही आली पाहिजे शेती? ऐकून येते उत्तर द्या मला. लग्न होत नाही मुलांचं, का नाही होते? काय शेतकऱ्याला भाव नाही. बरोबर आहे सर. तुम्हाला वाटत असेल की तुमची पुढची पिढी तरुण मुलं मुली हे त्यांनी कृषी क्षेत्रात येऊ नये, शेतीत येऊ नये, तर मग नक्की त्यांनी काय करायला पाहिजे? पीक विम्याचे पण पैसे आले नाही. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, जर कुटुंबनी येते ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची तुम्हाला शेतकरी बनवायचे नसेल तर नक्की त्यांनी काय केलं पाहिजे? साहजिक आहे, शहरांकडे आलं पाहिजे आणि जॉब घेतले पाहिजेत. बरोबर आहे. तुम्ही सगळ्या मुलांना शाळेत पाठवलंय, कॉलेजला पाठवलंय, शिक्षण घ्यायला लावलंय, सर्टिफिकेट मिळालं, डिग्री मिळाली. आता तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये या खोके सरकारचे काम आहे कृषी क्षेत्रात कोलमट. मला अनेकदा बांधावर गेल्यानंतर शेतकरी बांधव सांगत असतात की आदित्यजी तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धवसाहेबांनी जी कर्जमुक्ती 2 लाखापर्यंत जी केली ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण खोके सरकारचा एक पैसा पोहोचला नाही. बरोबर ना? त्यावेळी आपण पीक विम्याचे पैसे द्यायला लावले होते, पण यावेळी 2 वर्ष काही मिळालं नाही. बरोबर ना? त्यावेळी आपण जे मदत करू शकत होतो, कारण अर्थचक्र बंद पडलं होतं कोविडच्या काळात, सगळं अर्थचक्र बंद होतं, तरी देखील जी काही मदत अवकाळी पावसासाठी असेल, गारठीसाठी असेल करत होतो ती मदत पोहोचायची. पण आता 95 होतात, जिओ टॅगिंग होतात, पण मदत पोहोचत नाही. बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची पिढी माझ्या वयाची तरुण तरुणी शहराकडे आले, MIDC कडे गेले, 2 वर्षामध्ये तुम्ही कधीतरी ऐकलंय की या खोकी सरकारने एक नवा उद्योग आपल्या राज्यात आणलाय? ऐकलं कधी? तुम्ही ऐकलं कधी? नाही. मला आपणच सांगत होतो MIDC आता अर्ध बंद पडलेली. बरोबर. तुम्ही मला सांगा, किती लोकांनी वेदांता फॉक्सकॉन बद्दल ऐकलेलं? कदाचित जी माझे पत्रकार परिषद भाषण वगैरे ऐकत असाल त्यांना माहितीच वेदांता फॉक्सकॉन. मी परत हे बोलत राहणार, कारण जेव्हा वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यातून निघून गेला, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांता फॉक्सकॉन इथून उचलून नेलेला आहे गुजरातला. असं राज्य होतात. मी जेव्हा ट्विटरवर टाकलं तेव्हा धावपळ झाली, अरे माहिती का तो आदित्य ट्विट करतोय, आपल्याला कसं नाही माहिती? मग त्यांनी बोलायचं म्हणून सांगितलं की आता वरतून सांगितलं की वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येणार आहेत. आलाय मोठा प्रकल्प? नाही. आणि याचं कारण याच आहे, माझा राग एवढ्यासाठीच आहे या सरकारवर की मी जेव्हा मंत्री होतो, सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योगमंत्री होते, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रासाठी काम करत होतो. कोविडच्या काळात देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये साधारणपणे आपण 6.5 लाखची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली आणि ती कामं दिसतात सुरू झालेली. पण गेल्या 2 वर्षामध्ये ही सगळी कामं बंद पडतात. कोण धमकी देत आहे, कुठे जाऊन कोण ऍक्शन करते, कोण पैसे मागतात, कोण पार्टनरशिप मागतात, कोण डीलरशिप मागतात. उद्योगपती आपल्या राज्यात याला घाबरत आहेत. आणि मुख्य ही झालेली आहे की वेदांता फॉक्सकॉनची जखम जी आहे भरून निघू शकत, कारण वेदांता फॉक्सकॉन एका प्रकल्पामुळे आपल्या राज्यामध्ये साधारणपणे 1 लाख तरुण तरुणींना नोकरी मिळणार होती, रोजगार मिळणार होता. किती? 1 लाख. पण रातोरात केंद्र सरकारला दिसतं की महाराष्ट्राचा फायदा होतोय, महाराष्ट्र पुढे निघणार आहे, महाराष्ट्र पुढे निघून जाणार आहे. मग त्यांनी काय केलं? फोन केला, सांगितलं तर महाराष्ट्रात नाही, तुम्ही या गुजरातमध्ये या, तुम्हाला ढोलेरामध्ये जागा देतो.
निवडणुका चालू होत्या, बरोबर तुम्ही बोलताय. पण दोघांमध्ये गेल्यानंतर वेदांता पॉस्टलवाल्याने मी फोन केला, मी विचारलं तुम्ही महाराष्ट्रात असतात तर किती दिवसात तुम्ही सुरू करू शकले असतात. त्यांनी सांगितलं सर 2 वर्षात आम्ही हा उद्योग महाराष्ट्रात सुरू करू शकलो असतो आणि पुढच्या 6 वर्षामध्ये 1 लाख मुलांना आम्ही नोकऱ्या देऊ शकलो असतो. म्हणलं ठीक आहे, तुम्ही आता गुजरातला गेला, किती दिवसात तुम्ही नोकऱ्या देऊ शकाल, किती दिवसात तुम्ही उद्योग सुरू करू शकाल. तिथे गुजरातला काहीतरी चांगलं नसेल महाराष्ट्रापेक्षा, तुम्ही एका मिनिटात तिथे गेलात, 6 महिन्यात शकाल की 8 महिने देऊ शकाल. ते बोले आरतीजी आम्ही कमीत कमी 5 ते 6 वर्ष हा उद्योग सुरू करू शकत नाही ना, की इथे वीज आहे ना पाणी आहे, रस्ता आहे. महाराष्ट्र कितीतरी पटीने बा आहे, पण आम्हाला सांगितलं गेलं की गुजरातमध्ये जा, तर गुजरातमध्ये गेलो आम्ही. आणि आता पुढची बातमी तुम्ही ऐकली की मला माहित नाही, पण ही बातमी ऐकू आली कानावर की फॉक्सकॉनने देशातूनच आता हात काढलेला आहे. त्यांनी सांगितलं केंद्र सरकार की वेदांता फॉक्सकॉनची कंपनी आम्ही बनवू शकतच नाही, पण गुजरातमध्ये अशी परिस्थितीच नाही आहे आणि आता आपल्या देशामधून ही कंपनी दुसऱ्या देशात दिली. नुकसान कोणाचं झालं, याच्यात तरुणांचं झालं, महाराष्ट्राचं झालंच, पण संपूर्ण देशाचं झालं. कारण ह्या इगो वॉर मध्ये जर महाराष्ट्राला किंवा गुजरातला किंवा आसामला जे काही मिळायचं ते मिळालं असतं, देशभरातल्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण आज दुःख माझं हेच आहे की महाराष्ट्राला नाही, गुजरातला आपल्या देशातूनच बाहेर गेलेलं आहे. कारण केंद्र कधी दबाव टाकला होता, कदाचित राज्य सरकारमध्ये काही घटकांनी दबाव टाकला होता की महाराष्ट्रात मी गुजरातच गेलो पाहिजे. ही एक कमी झाली. तशी एअरबस टाटा मोठी कंपनी आपण नागपूरमध्ये आणणार होतो, ती पण त्यांनी पाठवली होती कुठे, गुजरातला. बल्डक पार्क गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला, सोलर एनर्जी इक्विपमेंट रिन्युएबल एनर्जी पार्क गुजरातला. हे सोडा, फायनल कुठे बनवली त्यांनी, मला तुम्ही सांगा, ही वर्ल्ड कपची फायनल आपल्या वानखेडे स्टेडियम मध्ये झाली असती, जिंकलो असतो की नाही आपण? हे नाही बोलत आहे, आपण बोलतोय सगळे. पण आज माझा प्रश्न आहे की जे वित्तमंत्री बोललेले, केंद्रीय वित्तमंत्री बोलले आहेत की 4 जातींकडे लक्ष देऊ, 4 समाजातल्या घटकांकडे लक्ष देऊ. शेतकरी पहिलं मी विचारलं तुम्हाला त्रस्त आहात, हैराण आहात, हाच ही परिस्थिती संपूर्ण देशभरात आहे. तरुणांना जेव्हा मी विचारतो ते देखील हैराण आहेत, कारण हे जसं प्रायव्हेट इंडस्ट्रीचं झालं तसं दुसरा भाग म्हणजे आपला नोकर भरतीचा खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात. लाखो विद्यार्थी प्रत्येक वर्षी UPSC असेल, MPSC असेल, तलाठी भरती असेल, प्रत्येक परीक्षेसाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात, अटेंड असतात, अभ्यास करत असतात. पुण्याला जातात, नाशिकला जातात, कधी संभाजीनगर जातात, छत्रपती संभाजीनगरला. आणि हे सगळं केल्यानंतर आपण पाहत असाल जेव्हा पेपरला बसायची वेळ आहे तेव्हा काय होतं, पेपर फुटतो. आणि पेपर फुटल्यानंतर काय होतं, परीक्षा रद्द होते, लोकांना पास केलं जातं. आणि हे सगळं किती वर्ष आपण सहन करत राहायचं, हाच मोठा प्रश्न पडला आहे. आज सगळ्या तरुणांना मी इथे शब्द द्यायला आलेला आहे की ह्या 2024 मध्ये आपलं सरकार बनणार म्हणजे बनणारच. आणि बनल्यानंतर आज मला शब्द देतोय की आपण असा कायदा करू, जो कोणी पेपर फोडेल त्याला कायदा फोडेल. हा शब्द मी तुम्हाला देत आहे. संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जो काही कडक कायदा असेल या पेपर फोडीच्या विरोधात, त्याच्यापेक्षा कडक कायदा केल्याशिवाय आपण राहणार नाही, त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय आपण राहणार नाही. आज हा शब्द तुम्हाला इथे द्यायला आलेला आहे. पण आज शेतकरी त्रस्त आहेत, युवा त्रस्त आहेत, महिला पाहतात असुरक्षिततेने वाटतं. आणि महिलांचा साधा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्र असेल, जास्तीत जास्त काम करणारे आपले महिलांमध्ये 2 वर्ग आहेत, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स. आज देखील आशा वर्कर्स सगळ्या आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसले. काही आझाद मैदानावर आहेत, काही ठिकठिकाणी महाराष्ट्रात बसलेले आहेत. पण आश्वासन मिळतंय, कुठेही काही सरकारकडून ते आश्वासन पूर्ण केलं जात नाही. अंगणवाडीच्या सेविका आहेत, त्यांना तर आश्वासन असं की आम्ही एवढे टक्के वाढवून देऊ, अजून शासन निर्णय झालेला नाही. पण ज्या सरकारमध्ये महिलांचा आदर केला जात नाही, ज्या सरकारमध्ये महिलांना शिवीगाळ केली जाते, असे मंत्री अजूनही टिकवले जातात. ज्या सरकारमध्ये मी पाहतोय महिलांवर काही भयानक अत्याचार केलेले, आरोप केलेले मंत्री तिथे बसलेले आहेत, या सरकारकडून अपेक्षा करायची तरी काय? मुळात ज्या पक्षांनी बिल्किस बानोजीचा रेप झाला
त्यांच्यावर अत्याचार केलेल्या लोकांचा सत्कार केला, त्यांना हार घातले, निवडणुकीच्या प्रचारात फिरवलं, त्या पक्षांना आपण अपेक्षा ती काय करायची? होय, आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे की जो कोणी रेप करेल, जो कोणी अत्याचार करेल, त्या बाईचं त्या महिलेचं धर्म जातपात न बघता जो कोणी रेप करेल त्याला फासावरच ठेवलं पाहिजे, हे आपलं हिंदुत्व आहे. हे तुम्ही म्हणायचं, पण हे आपलं हिंदुत्व आहे. आणि मग शेवटचा जो घटक येतो, कदाचित तो पहिला घटक असायला पाहिजे, ती पहिली जात असायला पाहिजे. कारण माझ्या आजोबांनी वंदे दिवसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. जो गरीब आहे आपला, जो वंचित आहे, ज्याचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचत नाही, ज्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही किंवा ऐकला जात नाहीये, आज तुम्ही मला सांगा, हे जे चाललेलं होतं 10 वर्षापूर्वी, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, 15 लाख देंगे, असं काय काय होतं? बहुत ही महंगाई की मार. महागाई कमी झाली आहे का? कमी झाली की वाढली? गॅसचे काय भाव झाले? 10 वर्षापूर्वी काय होते? सिलेंडर कितीचं झालंय? 20 काय आली तर लाईटीचं झालंय, पेट्रोल, डिझेल. मग मला सांगा, हे सरकार महिलांचं सरकार वाटतंय? हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार वाटतंय? हे सरकार तरुणांचं सरकार वाटतंय? हे सरकार गरिबांचं सरकार वाटतंय? नाही, हे सरकार नुसतं घोटांचं सरकार महाराष्ट्रात बसवलेलं आहे. कोण कोणाच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बंद काढतंय, फायरिंग काय करतंय, आमच्या कार्यकर्त्यांना उडवण्याचा प्रयत्न काय होत आहे, कोण कुठचा आमदार, त्याचा मुलगा कोणाचं, कोण उद्योगपतीचं, कोण ट्रेडरचं किडनॅपिंग काय करतायत, दुकानदाराला उचलून काय नेतात, 5-5 हजारासाठी काय पैसे मागतात दुकानदारांकडे. हे सरकार जे चोरांचं सरकार बसलेलं आहे, जे चिंदी चोरांचं सरकार बसलेलं आहे, गुंडांचं सरकार बसलं आहे, मंत्रालयामध्ये जाऊन रील करत आहे. तुम्ही विचार करा, आज हिंमत ही झालेली आहे की गुंडांचं एवढी हिंमत झालेली की मंत्रालयामध्ये रील करतात. पण आज दुर्दैव हेच आहे की पोलीस हाऊसिंग बद्दल विचार केला जातो. हेच गुंड पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग करतात, पण बदली पोस्टिंगसाठी पोलिसांसाठी मंत्री या सरकारमध्ये पैसे मागत आहेत. हेच गुंडांचं सरकार सगळीकडे गुंडगर्दी करत आहेत, सगळं काही करत आहेत, पण अनेक गोष्टी पोलिसांच्या ऐकल्या जात नाहीत. आणि आज तेच पोलिसांना ह्या मंत्रालयामध्ये आपण पाहताय ह्या गुंडांच्या सरकारला सामोरं लागत आहे. दुर्दैवी आहे. अनेक कितीतरी गोष्टी, जसं SRPFच्या जिल्हा बदलीचा विषय होता, तो मी सोडवण्याचा प्रयत्न केला, महाविकास आघाडी मी सोडलेला आहे. कारण आपलं सरकार हे पोलिसांचं सरकार होतं, आपलं सरकार शेतकऱ्यांचं सरकार होतं, आपलं सरकार महिलांचं सरकार होतं. मूळ गोष्ट हीच होती की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की जो मुख्यमंत्री आहे तो माझा मोठा भाऊ आहे, माझा कुटुंब प्रमुख आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, हे प्रत्येकाला वाटत होतं. आज चित्र चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, अच्छे दिन तर दिसतच नाही. भाजपाने त्यांची टॅगलाईन आता बदललेली आहे, आधी कधी अच्छे दिन आएंगे, आता जसं भाजपमध्ये इन्कमिंग सुरू केलं ना, प्रत्येक भ्रष्ट माणूस, प्रत्येक गुंड जे घेत आहेत, त्यांची नवीन टॅगलाईन आहे या निवडणुकीसाठी, दाग अच्छे है, वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर भाजपा. हे जे चित्र आहे हे सगळ्यात भीतीदायक आहे, हे चित्र भयानक आहे. तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण हसतो की दाग अच्छे आहेत, वॉशिंग पावडर, भाजपा वगैरे सगळं ठीक आहे. आपण पाहतोय की जे लोक सत्यासाठी लढत आहेत, जे लोक सत्य बोलण्यासाठी लढत आहेत, हक्कांसाठी लढत आहेत, त्यांच्या मागे ED, IT, CBI अजून ज्या काही यंत्रणा आहेत त्या मागे लावले जात आहेत. गुंडांकडून फोन येत आहेत. आणि आज पत्रकारांना पण सांगतो, जसं राजकारणी लोकांना हैराण केलं जात आहे, चुकून ह्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर तुमचा पण आवाज दाबला जाईल किंवा दाबला जात आहे, दाबला गेलेला. हे लोकशाहीची चिन्ह नाही, ही हुकुमशाही चिन्ह आहेत, ही लोकशाहीची चिन्ह नाहीत, ही संविधानाची चिन्ह नाही. आपण जे लढत आहोत ते प्रत्येकाच्या आवाजासाठी लढत आहोत. कदाचित तुम्ही आणि मी एका मार्गावर चालत नसू, कदाचित तुम्ही माझ्यासाठी मतदान करणार नाही, कदाचित तुम्ही माझ्या विरोधात मतदान कराल, पण याचा हा अर्थ लागत नाही की मी तुला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे. आपले काही विषयांवर एकमत होऊ शकतं, काही विषयावर दुमत असेल, काही वेळेवर आपलं मतांतर होऊ शकतं, पण आपण दुश्मन नाही होऊ शकत एकामेकांचे. पण आज देशात जे वातावरण होत चाललेलं आहे ना, ते हेच आहे
की जो माझ्या विरोधात बोलेल त्याला टाका आणि तो माझा दुश्मन आहे, हे भयानक चित्र. कदाचित हे सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसलं तर आपलं मंत्र तर गुजरातला नेतीलच, पण भीती ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं संविधान लिहून दिलेलं आहे, तुम्ही नीट विचार करा, शांतपणे विचार करा. नुसतं मी बोलतोय म्हणून नाही, पण तुम्ही संविधानाचा अभ्यास करा. हे संविधान देखील बदलतील ही या देशाला भीती वाटायला लागली आहे. आज जे सरकार आम्ही डोक्यावर बसवलं गेलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, खोके सरकार आहे, आपल्या कोणाचंच नाही. आपलं कोणाला वाटत नाही की आपलं सरकार आहे. सरकार बिल्डर्स आहे, कॉन्ट्रॅक्टर्स आहे, सूटबूटवाले लोकांचं आहे. कारण जिथे तुम्ही पाहता आता तुम्ही सांगत होतात रस्त्यात परत खोदायला लागणार आहे, गटार टाकायला लागणार, हे सगळं जे आहे चित्र, हे विचित्र चित्र सगळीकडे आहे. तुमच्या खिशातल्या पैसा ह्यांच्या घशात जात आहे, बिल्डरच्या घशात जात आहे, कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जात आहे, पण लोकांचा काय फायदा होत आहे ह्याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि मग इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विनंती करायला आलेलो आहे, निवडणुका आता लवकरच येत होतील. जो कोणी आपला उमेदवार असेल तुम्ही नीट विचार करून मतदान करणं गरजेचं आहे. एका बाजूला भाजपा आणि भाजपा प्रणित खोकी सरकार आहे, जे फुटलेले गट, जे फोडलेले गट आहेत ते आहेत सगळे, जे गद्दार आहेत ते सगळे. दुसऱ्या बाजूला प्रामाणिक लोक आहेत, त्या महाराष्ट्राच्या हितासाठी लढतात. तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्ही जे काही ते भूल थापा मारतील, मोठी येऊन आश्वासनं देतील, जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील, धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील, जिल्ह्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, तुम्ही विखुरले जाणार आहात की संघटित राहणार आहात? हे सगळे जे समोरून येतील, भाजपाचे लोक असतील, त्यांचे सगळे चेलेचे पाठ असतील, आजूबाजूचे लोक असतील, ही भांडणं तुम्ही लावू द्यायची नाही. कारण आपण आता महाराष्ट्र म्हणून विचार करायचा आहे. अन्याय सहन केला तर खूप केला आपण. गेले 10 वर्ष आपण देशात पाहतोय, 5 वर्ष आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष ही जी काही घटना बाह्य सरकारची, खोकी सरकारची आहे, ती एवढी भयानक आहे. अंधकार सगळीकडे पसरतोय आणि तो अंधकार आपल्याला करायचा आहे. आणि अंधकार दूर करायला आपल्याला एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे मशाल आणि तुमची जिद्द. ती जर असली तर पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सुवर्ण संधी आणू शकतो, सुवर्ण काळ आणू शकतो. मी तुम्हाला एकच सांगतो, आजपासून निर्धार करा की ज्यासाठी तुम्ही मतदान कराल, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, त्यांनी फक्त नुसतं महाराष्ट्र हिताचा विचार केला पाहिजे. तर काही न करता आपली जात पात धर्म एकच, महाराष्ट्रच. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं सन्मान आणि स्वागत जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं तसेच जळगाव जिल्हा युवा सेनेच्या वतीनं करण्यात येत आहे. शहर महानगर माननीय शरद दादा साहेब